श्री स्वामी समर्थ. तर आज आपण पाण्याविषयी थोडंसं बोलूया. पाण्याला आपल्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का हो, की सर्वच गोष्टींमध्ये पाणीच का वापरतात? पाणी आपल्या पूजेमध्ये असतं. पाणी आपली कुठलीही सेवा असो, तोडगी असो, कुठल्याही मोठमोठ्या पूजा असो किंवा दिवसभरातले कामांना तुम्ही आठवा ना, की किती वेळा तुम्ही पाणी वापरता. पाण्याशिवाय सगळं अशक्य आहे. तर अशी काहीतरी गोष्ट असली पाहिजे पाण्यामध्ये. पाणी म्हणजे एक जादुई रसायन आहे. ते कसं आपण आता बघूया. आता बघा, पाणी पिल्यामुळे आपण आपले मोठे-मोठे स्वप्नसुद्धा साकार करू शकतो. एक साधं उदाहरण देते तुम्हाला. तुम्ही एखादा पिक्चर बघताय आणि पिक्चर खूप कॉमेडी आहे, तर तुम्ही खूप-खूप हसता. पिक्चर एखादा इमोशनल सीन चालू आहे, तर तुम्हाला आपोआप रडू येतं. तुम्हाला कळतसुद्धा नाही की तुम्हाला रडू येतंय किंवा खूप असा हॉरर मूव्ही असला, तर तुम्ही एकदम असे घाबरून जाता. तर नुसतं बघितल्यामुळे तुमच्या शरीरात ही केमिकल रिएक्शन होते आहे. तर पाणी तर आपल्याला प्यायचं आहे आणि पाणी नुसतं आपल्याला प्यायचं नाही. पाणी पिताना आपल्याला एक गोष्ट करायची आहे, तीच मी तुम्हाला नंतर सांगते आहे. आता बघा अजून एक उदाहरण घ्या, की समजा इमॅजिन करा. माझ्यासोबत इमॅजिन करा, डोळे बंद करा आणि तुमचा हात समोर करा. समजा मी तुमच्या हातामध्ये साखर दिली आणि तुम्हाला सांगितलं, की जिभेवर ठेवा. जिभेवर फक्त इमॅजिन करा, तुम्ही साखर जिभेवर ठेवली आहे आणि ती चघळत आहात तुम्ही. तुमच्या जिभेवर आला ना गोडवा, म्हणजे नुसतं इमॅजिन करून जर का तुमच्या जिभेवर गोडवा येत असेल, तर तुम्ही इमॅजिन करून तुम्हाला मर्सिडीज का मिळणार नाही? तुम्ही फक्त इमॅजिन करून तुम्ही मोठा-मोठा बंगला आणि गाड्या का मिळवू शकणार नाही? हे सुद्धा पॉसिबल आहे आणि हे वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा प्रूव्ह झालेलं आहे. तेच तेच आपण सगळं पाण्याने घडवून आणू शकतो. तर तुम्ही असं म्हणाल, की पाण्यामुळे एवढे मोठे-मोठे स्वप्न का साकार होणार? तर लक्षात घ्या, सगळ्यात मोठा कारण आहे यामागचं, की पाण्यामध्ये स कुठली पण इमोशनल एनर्जी, इमोशनल पॉवर ॲब्झॉर्ब करण्याची खूप मोठी ताकद आहे. पाणी कुठली पण एनर्जी असो, कुठली पण ऊर्जा असो, जी तुम्ही त्या पाण्याला देता, ती सगळ्यात लवकर पाणी आकर्षित करतं. पाण्यावर तुम्ही जे संस्कार करता किंवा पाणी हातात असताना तुम्ही जे वाक्य बोलता किंवा जी एनर्जी पाण्याला देता, म्हणजे निगेटिव्ह असो, पॉझिटिव्ह असो, ते पाणी लगेच ॲब्झॉर्ब करून घेतं. जर तुम्ही पाणी पिताना तुमचा मूड खूप खराब असेल आणि तुम्ही एकदम रागात असाल, की आता माझं कसं होईल? आता माझं हे काम पूर्ण होईल की नाही? आता माझ्यासोबत काही चांगलं होतच नाही. म्हणजे तुम्ही त्या पाण्याला निगेटिव्ह एनर्जी दिली आहे. ही सगळी निगेटिव्ह एनर्जी त्या पाण्यामध्ये गेली आणि तेच पाणी जर तुम्ही पिलं, तर 100% तुमचं काम होतच नाही. तेच जर का तुम्ही पाणी हातात असताना असं म्हटलं, की मला माझं काम नक्की होणार किंवा असं म्हणायचं, की माझं काम झालं, माझं काम झालं. मी नक्की यशस्वी होणार. माझ्याकडे कार आली, माझ्याकडे बंगला आला. तर ह्या गोष्टी पाणी लवकर ॲब्झॉर्ब करतं आणि तुम्ही ते पाणी पिलं, की ती पूर्ण एनर्जी तुमच्या शरीराला भेटते. आता बघा आपण गणपती अथर्वशीर्ष करतो. आता मागच्या एपिसोडमध्ये आपण गणपती अथर्वशीर्ष केले. तसंच आपण कुठल्याही देवाचा अभिषेक करतो. तो याच्यासाठी करतो, की आपण अभिषेकासाठी पाणी का वापरतो? पाण्याचा का वापर करतो? कारण त्या पाण्यामध्ये ते मंत्र, तंत्र सगळी एनर्जी ते पाणी ॲब्झॉर्ब करतं. सगळी एनर्जी, सगळे अभिषेक म्हणताना आपण जे स्तोत्र वाचलं किंवा जी प्रार्थना केली ते सगळं त्या पाण्यामध्ये उतरतं. म्हणून आपण कुठल्याही मंदिरात गेलो, कुठलंही तीर्थ पिलं, की आपल्याला एनर्जेटिक का फील होते? कारण त्या पाण्यामध्ये तशी एनर्जी असते. म्हणून पाण्याचा हा गुणधर्म आहे, की तो पाणी कुठली पण एनर्जी आपण ॲब्झॉर्ब करतो. जुने लोकं म्हणायचे बघा, की "कौन से गाव का पाणी पिया हो." म्हणजे याचा अर्थ, की त्या गावामध्ये जशी माणसाची मेंटॅलिटी असते, ते गाव किती पॉझिटिव्ह एनर्जीने भरलेलं आहे, ती एनर्जी त्या तिथल्या पाण्यामध्ये असते आणि त्या गावचं आपण जर पाणी पिलं, तर आपण पण तसं वागतो, तसं व्हायला लागतं. हे वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा प्रूव्ह झालेलं आहे. कसं बघा, की आता समजा 2 ग्लासमध्ये पाणी आहे आणि एकामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी एक ग्लासमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे आपण एका ग्लासमध्ये जर का म्हटलं, की मला हे मिळणार, मी खूप यशस्वी होणार, ईश्वराची माझ्यावर खूप श्रद्धा आहे, खूप खूप कृपा आहे. आता मी हे काम सक्सेसफुली करणार, असं जर म्हटलं, तर असं जर म्हटलं आणि दुसरा ग्लास तुमच्या हातामध्ये आहे आणि त्याच्यावर तुम्ही निगेटिव्ह एनर्जी दिली, काय माझ्याकडे काही होतच नाही, माझे हे काम पूर्ण होतच नाही, हे असंच का होतं, ते तसंच का होतं. आता बघा, ज्या ग्लासमध्ये निगेटिव्ह एनर्जी तुम्ही दिली आणि ते पाणी कितीही चांगल्या फिल्टरमुळे कितीही चांगल्या फिल्टरमध्ये तुम्ही फिल्टर केलेलं असेल आणि तुम्ही हे निगेटिव्ह एनर्जी जर त्या पाण्याला देत असाल आणि त्यानंतर तुम्ही मायक्रोस्कोपखाली जर ते पाणी पाहिलं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मायक्रो ऑर्गॅनिझम चेंज झालेले दिसतील. म्हणजे हे प्रूव्ह केलेलं आहे. म्हणजे हे जर आणि पॉझिटिव्ह ग्लासमध्ये जे पाणी आहे, ते तुम्ही चेक करा. त्यात वेगळी एनर्जी तुम्हाला दिसेल किंवा तुम्ही फील पण करू शकता ना हे. आता बघा तुम्हाला तुमचे स्वप्न साकार करायचे असेल, तर फक्त ही गोष्ट करा. केव्हाही तुम्ही दिवसातून कितीही वेळा पाणी पीत असाल, तर कोणीही तुम्हाला पाणी आणून जर दिलं, तो माणूस कसाही असो, पॉझिटिव्ह असो, निगेटिव्ह असो,
तर पाणी आपल्या ग्लासमध्ये आपल्या हातात आपण घेतल्यावर त्याच्यावर पॉझिटिव्ह अफर्मेशन्स करा. पॉझिटिव्हली बोला. म्हणजे कसं, की आता तुमची काहीतरी इच्छा आहे, की मला परीक्षेमध्ये इतके मार्क्स मिळणार आहे. तर तुम्ही असं म्हणा, की मला परीक्षेमध्ये 90% मार्क्स मिळाले. माझं हे स्वप्न पूर्ण झालं. मला जॉब मिळाला. मी जॉब करताना या खुर्चीत बसलो आहे. असं सगळं इमॅजिन करा. असं सगळं बोला त्या पाण्यावर. फक्त 5 सेकंद अशी 5 वाक्य ठरवून घ्या तुम्ही, की ईश्वराची माझ्यावर खूप खूप कृपा आहे. ईश्वराने मला सगळं काही दिलेलं आहे. असं सगळं 5 वाक्य तुम्ही ठरवून बोला. म्हणजे तुम्हाला जे काही आयुष्यात हवं आहे, तशी अशी छोटी-छोटी वाक्य बनवायची, की मला जॉब मिळाला, मला परीक्षेत इतके मार्क्स मिळाले, माझा बॉस माझ्यावर खूप खूप खुश आहे, ईश्वराने मला खूप काही दिलं आणि मी खूप खूप खुश आहे. बस अशी पॉझिटिव्ह एनर्जी त्या पाण्यामध्ये टाकून तुम्ही ते पाणी प्या. तुम्हाला एका महिन्याच्या आत किंवा इव्हन एका दिवसात सुद्धा तुम्हाला फरक दिसायला सुरुवात होईल. फक्त तुमचं मन एकदम पॉझिटिव्ह असावं. तुम्ही त्या पाण्याला एकदम छान पॉझिटिव्ह एनर्जी द्यावी. आपलं शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, अग्नी, जल, वायू, पृथ्वी आणि आकाश. तर आपल्या शरीरात जे घटक आहेत ते या 5 पंचमहाभूतांनी बनलेले आहे आणि जेव्हा या शरीरातला आतल्या या पंचमहाभूतांचा संपर्क बाहेरच्या पंचमहाभूतांशी येतो, तेव्हा खूप मोठी एनर्जी क्रिएट होते आणि ती लवकर आपलं शरीर ॲब्झॉर्ब करतं. आता बघा, आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे आणि त्या पाण्याला जर आपण पॉझिटिव्ह एनर्जी देऊन बाहेरचं पाणी जर आपण आपल्या शरीरात घेतलं, तर किती मोठी एनर्जी निर्माण होईल बघा. कारण की आता बघा, एखादा माणूस खूप आजारी आहे, तर त्या माणसाला अ, अ, मातीचा लेप लावतात बघा पोटावर किंवा मड बाथ हा शब्द तुम्ही ऐकला असेल. माती हा पंचमहाभूतातलाच एक घटक आहे. मातीचा मातीशी संपर्क आणला म्हणजे बाहेरच्या मातीचा आपल्या शरीरात असणाऱ्या मातीशी म्हणजे पंचमहाभूतांनी आपलं शरीर बनलं आहे. तर आपल्या शरीरातल्या त्या घटकाशी संपर्क आणला तर आपले रोग बरे होतात. कारण की बाहेरच्या वातावरणाचा तुमच्या शरीरात असणाऱ्या पंचमहाभूतांशी संपर्क आला म्हणून तुम्ही इतकं एनर्जिक फील करता, नाही का? तर असं ह्या पाण्याची महती आहे. तर आजपासून तुम्ही सगळ्यांनी एक निश्चय करा, की पाण्यावर अफर्मेशन्स करायचे. पाण्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी द्यायची आणि ते प्यायचं. त्यामुळे तुम्हाला इतकं एनर्जेटिक फील होईल. जर तुम्हाला असा अनुभव आला आणि तुम्ही आजपासून असं करायला तयार असाल, तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा, की काय-काय बदल झालेत तुमच्यात. आणि हे करून तर बघा, करायला काय हरकत आहे. आपण किती वेळा पाणी पितो दिवसातून? बस 5 सेकंदासाठी तुम्ही तुमचे वाक्य ठरवून एक पॉझिटिव्ह एनर्जी देऊन नाहीच काही जमलं तर बस पाण्यावर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशी मंत्र म्हणा. या मंत्रामध्ये सुद्धा खूप शक्ती आहे, खूप एनर्जी आहे. तसं करून बघा आणि तुम्हाला जर काही अनुभव आले, चांगले अनुभव आले, ते येतीलच त्यात काही शंका नाही. तर मला नक्की शेअर करायला विसरू नका. झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.